So once again, warm welcome to all of you. In last lecture, we have discussed about the work done in case of isothermal process, and we have also discussed one numericals on work done in case of an isothermal process. Now today we have to discuss about the work done in case of another process that we have studied, that is आयसोबारिक प्रोसेस अँड आयसोचोरिक प्रोसेस किंवा आयसोकोरिक प्रोसेस म्हणतात त्याला. ठीक आहे, चला. न्यूमरिकल पण काल बघितलेला आहे, वर्क डन कॅल्क्युलेट केलेला आहे सगळ्यांनी, बरोबर. सो एक वन्स अगेन रिवाइज करून घ्या नोट्स मध्ये तुमच्या. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय असतं बेटा? द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर. द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्याला आपण काय म्हणतो? आयसो बारीक प्रोसेस. क्लियर? व्हॉट इज आयसोबारिक प्रोसेस? येस, आयसोबारिक प्रोसेस म्हणजे माहिती आहे ना, टाइप्स ऑफ प्रोसेसेस मध्ये आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. नाव आले सगळेजण, चला फास्ट. नाव isobaric process, once again revise what is isobaric process. Yes, isobaric process, the process which is carried out at constant pressure remain constant. pressure काय असणार? constant. therefore चेंज इन प्रेशर असणार का? डेल्टा पी असणार का? नाही. म्हणजे चेंज इन प्रेशर काय असणार? 0. बरोबर आहे. चेंज इन प्रेशर असणार का? नाही. देयर इज नो चेंज इन प्रेशर, म्हणजे फायनल प्रेशर आणि इनिशियल प्रेशर मधला डिफरन्स काय असणार आहे? 0 फॉर अ कॉन्स्टंट. दॅट इज आयसोबारिक प्रोसेस. ओके. तर तुम्हाला माहिती आहे प्रेशर चेंज होणार नाहीये. therefore change in pressure is what? 0. okay, so we have to calculate the work done in this case. यामध्ये कंप्लीट वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता आयसोबारिक प्रोसेस मध्ये या सगळ्या क्वांटिटीज येणार, बरोबर आहे. डेल्टा यू येणार, क्यू पण येणार आणि डब्ल्यू ह्या झिरो नसणार आहे, बरोबर आहे. फॉर अन आयसोबारिक प्रोसेस द नन ऑफ द क्वांटिटीज विल बी झिरो. आयसोबारिक प्रोसेस मध्ये द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर. कॉन्स्टंट प्रेशरला प्रोसेस होतो आहे, बरोबर. कॉन्स्टंट प्रेशरला प्रोसेस होत आहे. एक्झाम्पल मी दिलं होतं तुम्हाला, atmospheric pressure, बरोबर आहे. which is, let's suppose this is the beaker and beaker containing water, बरोबर. beaker containing water. या बीकरला काय करतोय बेटा आपण? यस, बीकरला काय करतोय? हीट करतोय फ्रॉम द बॉटम मोस्ट साइड. इफ यू आर हिटिंग फ्रॉम द बॉटम, व्हॉट वी आर गोइंग टू ऍड ओव्हर हियर? हीट. काय ऍड करतोय आपण याच्यामध्ये? हीट. एक्झाम्पल दिलं तुम्हाला, आपण काय ऍड करतोय? हीट, बरोबर. म्हणजे क्यू येणार या प्रोसेस मध्ये, बरोबर. नेक्स्ट, आता आता वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं असेल तर कुठला प्रेशर आहे बेटा? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो? कॉन्स्टंट प्रेशर आहे. तो कॉन्स्टंट प्रेशर आहे. डिफरंट प्रेशर आहे का? नाही, कॉन्स्टंट प्रेशर. सो दिस पर्टिक्युलर प्रोसेस इट इज नथिंग बट आयसोबारिक प्रोसेस. सो आता मला सांगा, क्यू ऍड केल्यानंतर काय होणार? याचं टेम्परेचर काय होणार? वाढणार. टेम्परेचर वाढलं तर काय येणार? डेल्टा ई, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इथे येणार, क्यू येणार, बरोबर आहे. ऍट द सेम टाइम इथे कुठेतरी पिस्टनना आपण रेस्ट्रिक्ट नाही केलं आहे. जे काही वॉटर आहे त्याचे वेपर्स आहे, वेपर्सला आपण जे म्हणजे जे काही वाफ तयार होणार आहे त्याला रेस्ट्रिक्ट केलं आहे का, की तू इथपर्यंतच थांब म्हणून? नाही, रेस्ट्रिक्शन नाही दिलंय आपण. म्हणजे जो काही इथे वॉटर वेपर तयार होत आहे, वाफ तयार होते, ती फ्रीली एक्सपांड होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो, म्हणजे वर्क डन पण पॉसिबल आहे, बरोबर आहे. म्हणजे वर्क डन पण इथे येणार. मग या आयसोबारिक प्रोसेस मध्ये नन ऑफ द क्वांटिटी दॅट इज क्यू, डेल्टा यू ही कुठलीही क्वांटिटी किंवा डब्ल्यू झिरो नसणार. ठीक आहे, ओके. हा, क्लिअर. मग या फॉर्म्युल्यामध्ये जो आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कुठला आहे तुमचा? इकडे बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा यू, ओके, इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, किंवा बरोबर क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू प्लस डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दिस इज युअर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्लिअर? तर यामध्ये ह्या सगळ्या क्वांटिटी येणार. क्लिअर? ओके. याच्याशी रिलेटेड जो काही ग्राफ आहे तो ग्राफ पण इथे प्लॉट केलेला आहे. हा ग्राफ पण आपण बघितलेला होता आयसोबारिक प्रोसेस मध्ये. बघा, प्रेशर काय राहणार बेटा? कॉन्स्टंट, बरोबर आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ शकतो, ठीक आहे. सो प्रेशर रिमेन कॉन्स्टंट, एकाच ठिकाणी राहणार. So this is the graph and this is overall process, that is isobaric process. Now we have to calculate the work done for this case.
आता इथे वर्क डन कॅल्क्युलेट करते वेळी कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसच्या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. जसं केटीजी मध्ये आपण लर्न केलं होतं, काय लर्न केलं होतं? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीपी आणि सीव्ही या दोन व्हॅल्यू आपण तिथे बघितल्या होत्या, आठवत असेल तर, बरोबर. आणि तिथे तुम्ही पेजेस पलटून बघितले तर तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन्स आणि तिथे मियर्स लॉनी आपण सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर घेतला होता, हे पण तुम्हाला माहिती आहे, बरोबर. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सीपीचं रिलेशन्स माहिती आहे, एमसी ओके ओके, आणि सीव्हीचं पण माहिती आहे. Now we have to calculate this particular work done in terms of CP and CV. इथे याचा CP आणि CV चा उपयोग होणार आहे, ठीक आहे. त्याच्या बेसिक कन्सेप्ट तिथेच झालेला आहे. त्यामुळे तिथलं जे काही रॉ डाटा आपल्याला लागणार आहे तो रॉ डाटा ऍज इट इज मी घेतो आहे इथे या इक्वेशन मध्ये. जो डाटा आपल्याला लागणार आहे तो रॉ डाटा ऍज इट इज तुम्हाला इथे नोट डाऊन करायचा आहे. ओके, तो तुम्हाला लास्ट युनिट मध्ये दिलेला आहे, बरोबर. नसेल तर तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. काय माहिती आहे तुम्हाला? ओके, इथे जे इक्वेशन असतं या इक्वेशन मध्ये बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये डेल्टा यू आहे आणि डब्ल्यू आहे. डायरेक्टली आता वर्क डन कडे आलो तरी चालेल. सो व्हाईट बोर्ड कडे येऊया, ठीक आहे. व्हाईट बोर्ड कडे येऊन जाऊया, ठीक आहे. चला नाव व्हाईट बोर्ड, चला नोट डाऊन करा काय ज्या टर्म्स माहिती होत्या तुम्हाला अकॉर्डिंग टू द केटीजी. केटीजी मध्ये ज्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये झालेला आहे. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस at constant pressure and specific heat of a gas at constant volume, या दोन गोष्टी झालेल्या आहेत, सीपी आणि सीव्ही. तर या कधी असतं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा. तर इथे बघा काय असणार, तर मला सांगा, डेल्टा यू जो असतो ना, डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम, इट इज गिवन इन टर्म्स ऑफ व्हॉट, एन सी सफिक्स व्ही डेल्टा टी. माहिती आहे की नाही? अरे झालेला आहे ना, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इट इज गिवन बाय एन सी व्ही डेल्टा टी, बरोबर, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सांगितलं होतं मी तिथे तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये. अशा प्रकारचा एक बीकर घेतला होता आपण, ठीक आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे याला रेस्ट्रिक्ट करतोय व्हॉल्यूमला, बरोबर. बीकरचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट झालाय. आता सपोज मी काय करतो, इथे जे काही मटेरियल आहे, गॅस मॉलिक्युल्स असतील किंवा वॉटर मॉलिक्युल्स असतील, त्याला जर सपोज मी इथे बर्नरच्या साह्याने जर मी हीट देत असेल, बरोबर, हीट देत असेल, तर ती हीट, माइक ऑफ करा, हीट देत असेल, then what will happen if you are going to heat, डिस्टर्ब करत नव्हतं, माइक ऑफ ठेवत चला, ठीक आहे. इफ आय एम गोइंग टू हीट टू दिस पर्टिक्युलर सिस्टम, इट मीन्स दॅट वी आर गोइंग टू ऍड द हीट. ओके, काय ऍड करतोय आपण? हीट याच्यामध्ये ऍड करतो, बरोबर. बरोबर, आता ही जी काही हीट आहे, बरोबर, ही कशासाठी यूज होणार? फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. दॅट इज टू यूज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम बिकॉज व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, therefore there will be no work done in this case. तर या केसमध्ये आपण कॅल्क्युलेट केले होते आणि तुम्हाला सीपी आणि सीव्ही चे रिलेशन्स पण डेफिनेशन सांगितलेलं आहे. व्हॉट इज स्पेसिफिक हीट? स्पेसिफिक हीट काय असतं बेटा? स्पेसिफिक हीट इज नथिंग बट द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड, बरोबर आहे, राईज. ओके, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मोल ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस. माहिती आहे की नाही? ओके, specific heat of a gas, नसेल तर रिवाइज करून घ्या. स्पेसिफिक हीट, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ, ओके, 1 मोल ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस. ओके, तो हे तुम्हाला सांगितलं की अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 kg ऑफ गॅस, म्हणजे युनिट केजी असेल, युनिट क्वांटिटी ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. सो मोल ऑफ गॅसला आपण एम ने डिनोट केलं होतं. इथे होतं तुमचं टेम्परेचर, दॅट इज डेल्टा टी, ठीक आहे. इथनं तुमचं इक्वेशन आलं होतं, बरोबर आहे, एमसीपी डेल्टा टी. सो इट इज नथिंग बट व्हॉट, या केसमध्ये बघा जी काही हीट सप्लाय करतो आहे, ही हीट जी आहे ही फक्त आणि फक्त कशासाठी यूज होत आहे? इंटरनल एनर्जीसाठी. कशासाठी यूज होत आहे? इंटरनल एनर्जीसाठी. इथे आपण घेतो आहे एमच्या ठिकाणी एन मोल ऑफ गॅस आणि डेल्टा टी ॲज इट इज. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू, बरोबर आहे. आता हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे तर इथे काय येणार बेटा? सीव्ही येणार. काय येणार? सीव्ही येणार. सो काय येणार? सीव्ही. सो हा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला इथे काय भेटेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा, ओके, याला इरेज करतो.
या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये. हे डिराईव्ह करून पण दिलेलं आहे, सेपरेट लेक्चर दिलेलं होतं तुम्हाला. ठीक आहे, आठवत असेल तर. सो डेल्टा यू इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होणार नाही, तर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं. ठीक आहे, तर काय येणार सी व्ही. देन आता इथे एन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एन सी व्ही डेल्टा टी. अशा प्रकारे ते इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं, आठवत असेल तर. बरोबर आहे. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इट इज नथिंग बट द एन सी व्ही डेल्टा टी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तेव्हाच सांगितलं मी थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला वापर करायचा आहे म्हटलं याचा. सो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इट इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी, लक्षात ठेवायचं आहे. आता या कंडिशनला तुम्ही काय लक्षात ठेवणार, change in internal energy of the system is equal to n cv delta t. n is the number of mole of gas, cv is the specific heat of a gas at constant volume, delta t is the change in temperature. Okay, so this is nothing but a first equation. यानंतर तुम्ही आणखी एक गोष्ट लर्न केली होती, आठवत असेल तर, तिथे कायनेटिक थेरी ऑफ गॅस मध्ये. आठवतंय का तुम्हाला? नाही आठवत? अभ्यास कुठे करता तुम्ही? ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर वी आर ऑल्सो डिस्कस्ड अबाउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर असेल, बरोबर आहे, व्हॉल्यूम रेस्ट्रिक्ट नाही केलेला आहे, तो वर्क डन पण होणार. काय होणार? वर्क डन पण होणार. कॉन्स्टंट प्रेशर तीच तुमची आता आयसोबारिक प्रोसेस आहे. ठीक आहे, ते हा फक्त टॉपिक रिवाइज करते. कुठला टॉपिक आहे बेटा? हा कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मधला टॉपिक आहे. ओके, डेल्टा यू ला एनसीव्ही डेल्टा ई कुठून लिहिलंय? कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मधनं लिहिलेलं आहे. बुक बघा, नक्की सापडेल. जे प्रेझेंट होते ते आहे, मी शिकवलंय, मला माहिती आहे, ऑफलाईन क्लासेस थ्रू शिकवलेलं आहे. ठीक आहे, क्लासमध्ये लेक्चर घेतलं होतं. आता बघा, हे होतं कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. नाव कॉन्स्टंट प्रेशर सीपी. बघा सीपीच्या वेळेला काय कंडिशन आहे. लेट सपोज दिस इज द बीकर अँड बीकर कंटेनिंग गॅस ऑर द वॉटर मॉलिक्युल्स. नाउ आय एम नॉट रेस्ट्रिंगिंग, व्हॉल्यूम रेस्ट्रिक्ट नाही केलेला आहे, बरोबर. यू आर गोइंग टू ऍड द हीट बाय मीन्स ऑफ बर्नर. बर्नरच्या हेल्पनी काय करताय तुम्ही, याच्यामध्ये हीट ऍड करत आहात, बरोबर, क्यू ऍड करत आहात. आता हा क्यू काय होतो आहे बेटा? बोथ. ओके, क्यू इन इट इज यूज टू फॉर द इट इज यूज फॉर इंक्रीजिंग द इंटरनल एनर्जी अँड एज वेल एज द वर्क डन. तो इथे जो सीव्ही येतो, ठीक आहे, सीपीच्या केसमध्ये, सीपीच्या केसमध्ये काय असतं तुमचं लक्षात ठेवा, दॅट क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, जो काही असणार तुमचा, इट इज इक्वल टू एन सीपी डेल्टा टी असतो. ठीक आहे, एन सीपी डेल्टा टी. हे पण इक्वेशन आपण त्यावेळेला सांगितलेलं होतं, बरोबर आहे. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू एन सीपी डेल्टा टी, एन सीपी डेल्टा टी. आता हेच आपण इथे इक्वेशन काय करणार आहे, यूज करणार आहे. डिराईव्ह पण करता येतं, पण डिरायव्हेशन कारण आयसोबारिक प्रोसेस आहे, कॉन्स्टंट प्रेशरला प्रोसेस कॅरीड आउट होत आहे. इक्वेशन येणार तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये जे काही तुम्ही हीट सप्लाय करता, इट इज यूज फॉर दी इट इज यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी एज वेल एज दी वर्क डन. आणि कशाने रिप्रेझेंट केलं जातं? एनसीपी डेल्टा टी. सो डायरेक्टली जेव्हा केव्हा प्रोसेस येणार आयसोबारिक प्रोसेस, त्यावेळेला अमाऊंट ऑफ हीट ऑर द वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे बेटा? क्यू इज इक्वल टू एन सीपी डेल्टा टी, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे, इथे तुम्हाला काय यूज करावं लागेल? क्यू इज इक्वल टू एन सीपी डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय असणार? फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असणार. ओके, त्याला वेगळ्या वेळी आता डिराईव्ह पण करता येतं, डिरिव्हेशन पण करून दाखवतो लागेल तर तुम्हाला. इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या, नोट्स मधून लिहिलं होतं. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे ऑलरेडी तुम्हाला लास्ट युनिट मध्ये मी डिस्कस केलेला होता, पण तरी नोट डाऊन करा. क्यू इज इक्वल टू एनसीपी डेल्टा टी इन केस ऑफ एन. हे कशासाठी असणार? आयसोबारिक प्रोसेस. कशासाठी? आयसोबारिक प्रोसेस. ठीक आहे, लक्षात ठेवा, आयसोबारिक साठी फॉर्म्युला एनसीपी डेल्टा टी. वरचा फॉर्म्युला कशासाठी होता? ओके, फॉर ओके आयसो ठीक आहे, सॉरी, हा कशासाठी होता तुमचा एनसीपी डेल्टा? वरचा फॉर्म्युला हा इरेज करायची, इथे लिहा. ठीक आहे, हा वरचा फॉर्म्युला कशासाठी आहे? आयसोचोरिक प्रोसेस. ठीक आहे, फॉर आयसोचोरिक प्रोसेस. ठीक आहे, वरचा जो फॉर्म्युला आहे तो कशासाठी? आयसोचोरिक प्रोसेस साठी. डेल्टा यू इज इक्वल टू एनसीवी डेल्टा टी. क्लियर? नाउ
ओके, हे नाही लिहिलं तरी चालेल बरं, ठीक आहे, आयसोथोरिक प्रोसेस वगैरे, पण हे लक्षात माहिती पाहिजे तुम्हाला. आयसोथोरिक प्रोसेस मध्ये हे फक्त आयसोबारिक प्रोसेस साठी लक्षात ठेवा. डन. करू रेस, अरे करू काय रेस, चला फास्ट. नेक्स्ट आता लिहा डेरिवेशन. राईट डाऊन डेरिवेशन. एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज विचारलं जाणार नाही, करायचं का सांगा, स्किप करू शकतो पण तुमचे. एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज in case of isobaric process. ठीक आहे, आयसोबारिक प्रोसेस. चला सो नोट डाऊन करा, केलंय पण नोट डाऊन. चला आयसोबारिक प्रोसेस साठी काय काय असतं मला सांगा पहिल्यांदा. डेल्टा पी 0 आहे, सगळं माहिती आहे, ठीक आहे. चला हा काय फॉर्म्युला, डायरेक्टली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज करा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, युजिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, what do you know that Q is equal to डेल्टा U प्लस P डेल्टा V आहे ना, बरोबर. वर्क डन म्हणजे काय असतं, P डेल्टा V, P इंटू डेल्टा V, बरोबर. P डेल्टा V चेंज इन व्हॉल्यूम. चला पुढे, आता इथे चेंज इन इंटरनल एनर्जी काय माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट काय झालं, इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन 1. आता तुम्हाला काय माहिती आहे, वी नो दॅट डेल्टा यू इज इक्वल टू, फ्रॉम कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस माहिती आहे डेल्टा यू. आता सांगितलं डेल्टा यू ला काय लिहिणार तुम्ही, आता काय लिहिणार डेल्टा यू ला, एन सी व्ही डेल्टा टी लिहा. डेल्टा यू इज नथिंग बट इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी. नेक्स्ट आता पी डेल्टा व्ही ला काय लिहिणार इथे, पी डेल्टा व्ही ला पण काय लिहू शकतो आपण बघा. लक्षात घ्या, पी डेल्टा व्ही वर्क डन आहे, बरोबर. सो इट इज इक्वेशन नंबर 2. नाव पी डेल्टा व्ही ला काय लिहू शकणार तुम्ही, पी प्रेशर चेंज इन व्हॉल्यूम आहे, बरोबर. चेंज इन व्हॉल्यूम आहे ना. आता इथे चेंज इन व्हॉल्यूम बघा, चेंज इन व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम लिहू शकता, बरोबर. आता या केस मध्ये कुठली प्रोसेस आहे, आयसोबारिक प्रोसेस आहे. सिन्स इट इज द आयसोबारिक प्रोसेस, प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर proportional to each other. Volume and temperature are proportional to each other. Therefore, it can be written as the pressure in bracket final temperature minus initial temperature. ठीक आहे, कारण आयसोबारिक प्रोसेस आहे. इकडे साइडला प्रोसेस सांगू, परफॉर्म करू, ठीक आहे. आयसोबारिक प्रोसेस, सो पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, बरोबर. सो बघा प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आर टी. जर एन आणि आर कॉन्स्टंट आहे, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. त्यामुळे व्हॉल्यूमला आपण इन टर्म्स ऑफ टेम्परेचर इथे डिफरन्स लिहू शकतो, ठीक आहे. तर तोच लिहिला इथे आपण, व्हीएफ च्या ठिकाणी टीएफ, व्हीआय च्या ठिकाणी टीआय लिहिलेला आहे. क्लिअर. नेक्स्ट आणखी इथे मला सांगा, पी च्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता बेटा, पी ला पीईव्ही. आता माहिती आहे पीव्ही इज इक्वल टू एन आर टी असतं. क्लिअर. पीव्ही इज इक्वल टू काय असतं, एन आर टी. तर तुम्हाला इथे काय लिहायचं आहे, पी, बरोबर. काय लिहायचं आहे, अरे पी ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे, पी डेल्टा व्ही आहे, ठीक आहे. आता बघा हा पी डेल्टा व्ही होता ना, सो पी डेल्टा व्ही इज इक्वल टू एन आर टी, बरोबर. ओके, so here we can also represent this particular p in terms of delta t. अरे बघा याला आपण या टर्म्स मध्ये लिहितो आहे, डायरेक्टली लिहितो इथे मी. बघा याला इंट्रोड्यूस करायचं राहिलं, p च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो इथे, p च्या ठिकाणी काय लिहिणार, p डेल्टा v आहे, हा काय, इट इज इक्विव्हॅलेंट टू व्हॉट, p डेल्टा v, बरोबर. इट इज इक्विव्हॅलेंट टू p डेल्टा v, इट इज इक्विव्हॅलेंट टू p डेल्टा v. So P delta V it is equal to what, N R delta T, बरोबर, N R delta T.
Therefore P delta V can be represented as NR delta T काय असणार तुमचं फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. बघा हा P डेल्टा V आहे. P डेल्टा V ला काय लिहितो आपण NR डेल्टा T. ठीक आहे. डेल्टा T काय चेंज इन टेम्परेचर NR ऍज इट इज. सो P डेल्टा V ला माझ्याकडे एक टर्म्स तयार झालेली आहे इथे. क्लिअर. NR TF मायनस TI. बरं चला तीन इक्वेशन्स मिळाले हे तीनही इक्वेशन्स कुठे पुट करणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा तिने इक्वेशन. चला पुट करा इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट. सो इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय भेटणार डेल्टा यू. डेल्टा यू च्या ठिकाणी काय पुट करणार NCV डेल्टा टी. ठीक आहे. NCV डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय असणार फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर नोट डाऊन करत चला. ठीक आहे. हा देन प्लस काय आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय या इक्वेशन मध्ये दिसतंय इक्वेशन 1. हा नेक्स्ट P डेल्टा V. P डेल्टा V इक्वेशन 3 वरनं पुट करतोय काय येणार NR इन ब्रॅकेट TF मायनस TI. बरोबर. काय कॉमन आहे तुम्हाला दिसत आहे इथे काय कॉमन आहे TF मायनस TI दोन्ही कॉमन आहे. तर त्या कॉमनला बाहेर काढा. ओके कॉमनला बाहेर एक्सट्रॅक्ट करा. चला इकडे लिहितोय आता मी. हा हा काय काय कॉमन आहे TF मायनस TI कॉमन आहे. कॉमनला बाहेर ठेवा. कॉमनला बाहेर ठेवा. काय येणार इक्वेशन काय येणार Q इज इक्वल टू चला TF मायनस TI गेट कॉमन. दोन्ही इक्वेशन मध्ये कॉमन आहे ना इथे. बघा इथे पण कॉमन आहे इथे कॉमन आहे. नेक्स्ट आतमध्ये काय राहणार ब्रॅकेट मध्ये NCV प्लस NR. बरोबर. NCV प्लस NR. यामध्ये तुम्ही काय आणखी कॉमन काढू शकता N पण बाहेर निघू शकतो ना. तर N ला सुद्धा बाहेर काढा. ठीक आहे. N ला रिमूव्ह करा इथनं. N ला पण बाहेर काढा. ठीक आहे. N ला पण इथे बाहेर काढलेला आहे. सो इथे लिहितो N TF मायनस TR CV प्लस R. आता तुम्हाला मेयर्स रिलेशन्स माहिती आहे. मेयर्स रिलेशन्स माहिती आहे सगळ्यांना होते लास्ट लेक्चरला प्रेझेंट. CP मायनस CV इज इक्वल टू R. बरोबर. therefore CP is equal to CV plus R. बरोबर. क्लिअर. सो हे इक्वेशन आपण इथे यूज करणार. CV प्लस R आहे तर CV प्लस R च्या ठिकाणी काय पुट करणार बेटा आपण CP पुट करणार. सो फायनल इक्वेशन जे आपल्याला मिळणार आहे तेच इक्वेशन मगाची मी सांगितलं ते डेरिव्हेशन करायची पण गरज नव्हती ऍक्च्युअली तेच येतं. सो N TF मायनस TI. ओके. CB प्लस R म्हणजे काय तुमचं CP. मिळालं तुम्हाला सेम तेच इक्वेशन. फक्त याला सिस्टमॅटिकली अरेंज करतो NCP TF मायनस TI म्हणजे डेल्टा टीच आहे. ठीक आहे. तरी लिहितो TF मायनस TI. तेच इक्वेशन मिळालेलं काही वेगळं आहे का नाही. क्लिअर. So this is the equation. So this is the equation of what? Expression of heat exchange in case of isobaric process. म्हणजे तुम्हाला आयसोबारिक प्रोसेस दिली असेल तर त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की अमाउंट ऑफ हीट ओके added to the system it is represented by NCP delta T. NCP delta T, note it down. Okay, where CP is the specific heat of a gas at constant pressure. हे माहिती आहे तुम्हाला. चला इथे तुमचं एक एक्सप्रेशन झालेलं आहे. नोट डाऊन करा. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लागेल तर नोट्स मध्ये बघून घ्या लागेल तर. आता हा दिसत आहे तुम्हाला नोट्स मध्ये हेच एक्सप्रेशन दिलेलं आहे. एक्सप्रेशन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे फ्रॉम द टेक्स्ट बुक. वेअर CP इज द स्पेसिफिक हीट आणि फायनल लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला NCP डेल्टा T. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. नाउ इन केस ऑफ एन आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस झाला दोन प्रोसेस झालाय. आयसोथर्मल प्रोसेस साठी वर्क डन कॅल्क्युलेट केलंय. दोन फॉर्म्युले तुमच्याकडे तयार आहे. कालचा एक फॉर्म्युला 2.303 ओके लॉग टू द बेस 10 आठवतंय का नाही. हा लॉग टू द बेस 10 2.30T nRT log to the base 10 VF by VI. VF by VI. Clear. Next आजचा एक फॉर्म्युला Q is equal to NCP delta T. Now next फॉर्म्युला. नेक्स्ट टाइप ऑफ प्रोसेस कुठला राहिलेला आहे आता
आयसोचोरिक प्रोसेस म्हणजे काय म्हणतात त्याला, आयसोकोरिक प्रोसेस पण म्हणतात. प्रोनाउन्सिएशन डिफर असतात. ओके, ऍज पर दी ऑथर, ऍज पर दी सब्जेक्ट टीचर. आयसोचोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, इट इज द प्रोसेस विच टेक्स प्लेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ही प्रोसेस होणार आहे. बरोबर आहे. मला सांगा, कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होणार नाहीये. म्हणजे बघा, एक बीकर आहे, या बीकरला काय केलं, व्हॉल्यूम रेस्ट्रिक्ट केला, आणि व्हॉल्यूम रेस्ट्रिक्ट केल्यानंतर इथे गॅस मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. तुम्ही याला काय करताय, हीट करताय. काय करताय, हीट करता विथ द हेल्प ऑफ बर्नर. म्हणजे हीट ऍड करत आहात तुम्ही याच्यामध्ये, बरोबर. बट ही काय होणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार नाहीये. म्हणजे वर्क डन होणार का, वर्क डन होणारच नाही ना. वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय, पी डेल्टा व्ही आहे, बरोबर. व्हॉल्यूम चेंज होणार नाहीये. डेल्टा व्ही काय ना, चेंज इन व्हॉल्यूम विल बी झिरो, देअरफॉर वर्क डन विल बी झिरो. वर्क डन काय असणार आहे, झिरो. वर्क डन विल बी व्हॉट, झिरो. सो व्हॉट विल बी द युअर इक्वेशन. बघा, आयसोचोरिक प्रोसेस, कॉन्स्टंट व्हॉल्यूम डायग्राम ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. ओके, याच्या आधी पण सुद्धा बघा, इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, वर्क डन काय असतं बेटा, झिरो. वर्क डन झिरो असल्यामुळे काय फॉर्म्युला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा लावा. प्रत्येक प्रोसेसला आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये इन्व्हॉल्व करतोय. प्रत्येक प्रोसेसला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करतोय लागेल. ओके, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्लिअर. बघा, वर्क डन झिरो आहे म्हणजे काय येणार, अमाऊंट ऑफ हीट ऍडेड इट इज ओनली यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. म्हणजे जी काही तुम्ही हीट ऍड करणार आहात, ती सगळीच्या सगळी एनर्जी ही फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी इथे यूज करत जात आहे. म्हणजे यूज केली जात आहे म्हणजे काय होत आहे, त्या सिस्टमचं टेम्परेचर वाढणार आहे. ठीक आहे, सिस्टमचं टेम्परेचर काय होणार, वाढणार. बरोबर आहे, कारण इंटरनल एनर्जी वाढत आहे, तो ते एनर्जी गेन करणार. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये तुम्ही मध्ये लर्न केलंय की इंटरनल एनर्जी गेन केल्यानंतर मॉलिक्युलची व्हेलॉसिटी वाढतं, आणि व्हेलॉसिटी माहिती आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असतं. व्हेलॉसिटी वाढली की गॅस मॉलिक्युल्सचं काय होतं बेटा, टेम्परेचर सुद्धा वाढतं. ठीक आहे, त्यामुळे या केसमध्ये आयसोटोरिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस. क्लिअर, टेम्परेचर ऑफ द सिस्टम काय होणार, इन्क्रीज होणार. ओके, हेच त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर. सो आता या केसमध्ये आपल्याला जर आयसोचोरिक प्रोसेसमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर एकदम सिंपल आहे. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर, ओके, हे इथनं नोट डाऊन करून ठेवता नंतर. ओके, डायरेक्ट फॉर्मला ऑलरेडी सांगितलंय. आयसोचोरिक प्रोसेसमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करायचंय. कशाचं एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, अमाऊंट ऑफ ओके हीट ट्रान्सफर. बघा, अप्लाय करा. Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. वर्क डन झिरो आहे म्हणजे Q इज इक्वल टू डेल्टा यू आहे. क्लिअर, कारण हा झिरो आहे. आत्ताच माहिती आहे तुम्हाला, अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस तुम्हाला सांगितलेलं आहे, डेल्टा यू ला काय लिहू शकतो बेटा मी, डेल्टा यू ला काय लिहू शकतो, एन सी व्ही डेल्टा टी. नोट डाऊन केलाय ना, एन सी व्ही डेल्टा टी लिहू शकतो आपण. ठीक आहे. अमाउंट ऑफ heat required to rise the temperature of unit mole of gas at constant volume through a unit degree Celsius. It is given by NCV delta T. ठीक आहे, बरोबर. सो इथे काय येणार फक्त, सो Q इज इक्वल टू NCV डेल्टा टी. बस, एंड विशेष वेळ. ठीक आहे, सगळ्यांचे फॉर्म्युले झालेले आहे. बघा, पहिल्यांदा आयसोथर्मल, नेक्स्ट आयसो बारीक, नेक्स्ट आयसोचोरिक किंवा आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे, तो सगळ्यांचे फॉर्म्युले झालेले आहेत. तीनही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. वन्स अगेन वी विल रिवाइज ऑल दोस फॉर्म्युलेज and then on tomorrow we will discuss about the adiabatic process. Okay, once again revise all the formulas. Also we'll try to discuss one more numerical on this topic. Okay, now so first process है, चलो बताओ बेटा, आइसोथर्मल प्रोसेस. आइसोथर्मल साठी काय फॉर्म्युला आहे, वर्क डन. आइसोथर्मल प्रोसेस साठी वर्क डन चा काय फॉर्म्युला आहे, चला बोला. वर्क डन इज इक्वल टू W इज इक्वल टू, हा तोच Q इज इक्वल टू W असतो, माहिती आहे, 2.303. ओके, 2.303. बोला, हा एन आर टी लॉग टू द बेस 10. 2.303 घेतलाय ना, मग लॉग टू द बेस 10. फायनल व्हॉल्यूम बाय इनिशियल व्हॉल्यूम, बरोबर.
VF बाय VI पण घेऊ शकता, फायनल व्हॉल्यूम बाय इनिशियल व्हॉल्यूम पण घेऊ शकता, किंवा इथे तुम्ही फायनल प्रेशर बाय सॉरी इनिशियल प्रेशर बाय फायनल प्रेशर पण घेऊ शकता. इथे काय रिप्लेस होऊ शकतं, कोण सांगेल, कोण सांगेल? इथे काय VF च्या जागी काय होऊ शकतं, PI. इथे काय होऊ शकतं बेटा, PF, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून. नेक्स्ट प्रोसेस, नेक्स्ट प्रोसेस कुठली होती? अरे बोलो, दुसरी प्रोसेस कुठली आहे बेटा? आज जे डिस्कस केली ना आयसोथर्मल प्रोसेस झाली, आज कुठली डिस्कस केली? आयसोबारिक. आयसोबारिक साठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स कशा प्रकारे कन्वर्ट होतो? चला आयसोबारिक प्रोसेस साठी काय सांगितलं डायरेक्टली? ओके, दॅट इज Q इज इक्वल टू, रेड मध्ये लिहूया, ठीक आहे रेड मध्ये. चला काय असतो आयसो बारीक प्रोसेस साठी? Q इज इक्वल टू, चला आयसो बारीक प्रोसेस म्हटलं ना, बारीक मीन्स व्हॉट, प्रेशर. तो N CP येणार, काय येणार, CP डेल्टा T. बस डेल्टा T म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. क्लिअर? ओके. नेक्स्ट, नेक्स्ट इथे तुम्ही Q लिहू शकता, Q इज इक्वल टू W असतो. नेक्स्ट थर्ड, थर्ड काय तुमचा? आयसोबारिक झाला, आत्ताच बघितलं आयसोचोरिक प्रोसेस, आयसोचोरिक किंवा आयसोकोरिक प्रोसेस. आयसोक्रोसिक कोरिक प्रोसेस साठी चला सांगा काय असतं बेटा? डेरिवेशन काही नाही, आयसोचोरिक म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर घ्या CV, घ्या N CV डेल्टा T, संपला विषय. ठीक आहे, तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, नोट डाऊन करून ठेवा. केलंय नोट डाऊन? आयसोथर्मल साठी, आयसोबारिक साठी आणि आयसोकोरिक साठी. क्लिअर? ॲडियाबॅटिक साठी एक्सप्रेशन आहे, ते एक्सप्रेशन आपण उद्याला बघूया. ॲडियाबॅटिक प्रोसेस, एक न्यूमेरिकल काय करायचं दिला आहे का याच्यामध्ये? आयसोबारिक प्रोसेस एखादं ॲडियाबॅटिक चे न्यूमेरिकल दिलेले आहे, फक्त ॲडियाबॅटिक चे न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, नो देयर इज नो न्यूमर, सगळे ॲडियाबॅटिक दिलेले आहे, ॲडियाबॅटिक चे न्यूमेरिकल. सो इथे तुमचा हा पोर्शन एंड होतो. ठीक आहे, आयसो ॲडियाबॅटिकला प्रोसेसला आपण उद्याला डिस्कस करून घेऊया. डन? ओके, आवाज येतोय सगळ्यांना?